दीर्घकाळापासून किडनीच्या आजाराने त्रस्त असलेले 88 वर्षीय पोप फ्रान्सिस यांचं नुकतंच 21 एप्रिल 2025 रोजी निधन झालं। त्यामुळे अशा स्थितीत नवा पोप कोण होणार, त्याची निवड कशी होते, त्याचे नियम काय आहेत, अंतर्गत निवड प्रक्रिया काय असते, पोप कोण असतात, त्यांचं काम काय, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले। या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी तन्वी गुंडे आणि तुम्ही पाहताय ओनली मानिनी। ईसा मसीह यांच्यानंतर कॅथलिक धर्मात सर्वात मोठं पद म्हणजे पोप। याचा अर्थ वडील असा होतो। पोप हे कॅथलिक ख्रिश्चन धर्मीयांचे सर्वात मोठे धर्मगुरू असतात। पोप हे जगातील सर्वात लहान देश असलेल्या व्हॅटिकन सिटी या देशाचे राष्ट्राध्यक्ष समजले जातात। तसेच जगभरात विविध भागात वास्तव्याला असणाऱ्या कॅथलिक ख्रिश्चनांचे सर्वोच्च आध्यात्मिक गुरु देखील मानले जातात। पोप यांच्याकडे काय जबाबदारी असते? पोप हे दर रविवारी व्हॅटिकन सिटीमध्ये दाखल झालेल्या जगभरातील भाविकांना संबोधित करतात, त्यांना आशीर्वाद देतात। त्यासाठी ते आपल्या अभ्यास खोलीतील खिडकीचा वापर करतात। याशिवाय दर आठवड्यात पोप हे सुमारे 5000 भाविकांना भेटतात। पोप यांचे काही खासगी कर्मचारीही असतात, तसंच ननही त्यांच्या मदतीसाठी कार्यरत असतात। हे कर्मचारी त्यांच्यासाठी साफसफाई, घरगुती कामं करतात। त्याशिवाय पोप यांचा खासगी स्वयंपाकीही असतो। आता पाहूयात पोप कोण बनू शकतात। कोणताही पुरुष जो कॅथलिक असेल, ज्याचा बाप्तिस्मा विधी झालेला असेल, तो पोप या पदावर जाऊ शकतो। बाप्तिस्मा हा एक कॅथलिक विधी आहे। हा पूर्ण झाल्यानंतरच कोणतीही व्यक्ती ही कॅथलिक समजली जाते। पोप पुरुषच बनू शकतो, मात्र यासाठी कोणतीही वयोमर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही। पोप यांची निवड कशी होते? पोप हे पद आजीवन काळासाठी असतं। त्याचा ठराविक असा काही कालावधी ठरवण्यात आलेला नाही। पोप यांच्या निवडीची प्रक्रिया मात्र अत्यंत गोपनीय आणि गुंतागुंतीची असते। चर्चच्या नियमानुसार पोपची निवड कार्डिनल मार्फत केली जाते। कार्डिनल म्हणजे त्या देशांमधील सर्वात मोठे कॅथलिक धर्मगुरू। जगभरात सध्या एकूण 252, तर भारतात त्यापैकी 6 कार्डिनल्स आहेत। पोपची निवड करण्याकरता जगभरातील कार्डिनल्स व्हॅटिकन सिटीमध्ये जमा होतात, पण पोप पदासाठी कोणतंही नाव प्रस्तावित नसतं। ही प्रक्रिया सुरू असताना कार्डिनल यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटलेला असतो। आतमध्ये कोणतंच इलेक्ट्रॉनिक उपकरण वापरण्याची किंवा पत्रव्यवहार करण्याचीही परवानगी नसते। ही माहिती कुणासमोरही उघड करणार नाही अशी शपथ कार्डिनल्सला घ्यावी लागते। नियमानुसार 80 वर्षांपेक्षा कमी वयाचे 115 कार्डिनल्स नवीन पोपच्या निवडणुकीत मतदान करू शकतात। हे मतदान व्हॅटिकन सिटीमधील सिस्टीन चॅपेलमध्ये केलं जातं। प्रत्येक कार्डिनल दिवसभरात 4 वेळा मत देतो। कुणाला किती मतं पडली त्याची मोजणी स्क्रुटिनियर करत असतो। निवडणुकीसाठी 3 कार्डिनल्सचे 3 गट बनवले जातात। पहिला गट स्क्रुटिनियर्स मतपत्रिका मोजतो, दुसरा गट रिवायझर हा मतांची पुन्हा गणना करतो आणि तिसरा गट इन्फर्मी इतर कार्डिनल्स कडून बॅलेट जमा करतो। यामुळे पहिल्या दिवसाच्या मतदानातच नवीन पोप मिळेल याची कोणतीही खात्री नसते। ही प्रक्रिया लांब चालू शकते। निवडणुकीत गुप्त मतदानाद्वारे कागदी मतपत्रिकांच्या माध्यमातून मतदान केलं जातं। कोणत्याही कार्डिनलला 2/3 मतं मिळेपर्यंत हे मतदान होतं। ही प्रक्रिया तोपर्यंत सुरू राहते जोपर्यंत कोणत्याही कार्डिनलला 77 कार्डिनल्सची मतं मिळत नाहीत। यानंतरच नवीन पोपची निवड होते। ज्या नावाला सर्वाधिक पसंती मिळते त्यांना पोप पदाची जबाबदारी दिली जाते। प्रत्येक टप्प्यातील मतदानानंतर बॅलेट पेपर्समध्ये एक खास केमिकल टाकून ते जाळले जातात, ज्यामुळे काळा किंवा पांढरा धूर चिमणीमधून बाहेर येतो। चिमणीतून काळा धूर निघण्याचा अर्थ असा आहे की निवड प्रक्रिया अजूनही सुरू आहे। तर पोपची निवड झाल्यानंतर मतपत्रिकांना दुसऱ्या स्पेशल केमिकलने जाळलं जातं, ज्यामुळे चिमणीतून पांढरा धूर निघतो। पोप निवडल्यानंतर नवीन पोप मिळाले अशी घोषणा होते आणि मग नवीन पोप पूर्वनिश्चित कपडे घालून बॅसिलिकाच्या बाल्कनीमध्ये येतात, जिथे हजारो उत्सुक लोक त्यांची पहिली झलक पाहण्यासाठी वाट पाहत असतात। अशा प्रकारे जगभरात पसरलेल्या कोट्यवधी कॅथलिक ख्रिश्चनांचे धर्मगुरू अर्थात पोपची निवड होते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ओनली मानिनीला नक्की सबस्क्राईब करा।